क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कोपरगाव तालुक्याच्या चाचनेळी गावातील ग्रामदैवत जगदंबा माता यात्रा उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा करण्यात आला। या यात्रा उत्सव निमित्ताने सप्तशृंगी गड येथून ज्योत आणून भव्य मिरवणूक काढण्यात आली। हा यात्रा उत्सव 3 दिवसाच्या नियोजन पद्धतीने आयोजित करण्यात आला। या यात्रेत पहिल्याच दिवशी व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले असता विविध व्हॉलीबॉल टीम येऊन यांनी हजेरी लावली। व्हॉलीबॉल स्पर्धेत विजयी झालेल्या टीमचे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले। आलेल्या सर्व टीमचे चाचणी यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक आभार मानलेत। तसेच या यात्रा उत्सव निमित्ताने अंडेवाडी ते चाचणी भव्य मिरवणूक काढून व जगदंबा मातेच्या मूर्तीची महापूजा यात्रा कमिटी महिलांच्या हस्ते करण्यात आली। या मिरवणुकीत ग्रामस्थ व गावकरी यांनी खूप आनंद घेतला। तसेच या यात्रा उत्सव निमित्त समता ब्लड सेंटर नाशिक यांच्या विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरामध्ये भरपूर ग्रामस्थांनी रक्तदान करून एकात्मतेचा संदेश दिला आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी नवनाथ उल्लारे, कोपरगाव। चाचणी गावामध्ये जगदंबा मातेचं एक पुरातन मंदिर आहे। 400 वर्षाची परंपरा आहे आणि या गावातील प्रत्येक माणूस या देवीला अतिशय मानतो आणि देवीला जर आपण काही चांगल्या कामात नवस बोललो तर देवी पावते, अशा प्रकारची श्रद्धा या संपूर्ण गावामध्ये आहे। आणि हे देवीचं मंदिर आहे, ही जुनी मूर्ती होती। ती जुनी मूर्तीच्या ऐवजी ती जरा भंगलेली असल्यामुळं नवीन मूर्ती प्राण प्रतिष्ठा गेल्या 4 महिन्यापूर्वी अतिशय मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडली। आणि गावातीलच काय, गावातील सर्व महिला बंधू भगिनी आणि परिसरातील सर्व जनता या ठिकाणी हजर होती आणि अतिशय जागृत देवस्थान असल्यामुळं या ठिकाणी अतिशय श्रद्धा आहे आणि सर्व भाविकांनी या ठिकाणी जी काही आज या ठिकाणी यात्रा आहे त्या यात्रेमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन या निमित्ताने मी करतो आणि या ठिकाणी थांबतो। जगदंबा क्षेत्र चाचणी येथे जगदंबा मातेच्या माघ पौर्णिमेच्या निमित्ताने जे यात्रा भरते त्या यात्रेसाठी विविध अशा प्रकारचे कार्यक्रम ठेवले जातात। त्यामध्ये व्हॉलीबॉल स्पर्धा ठेवल्या, परत कुस्त्यांचा कार्यक्रम आहे आणि मुख्य म्हणजे देवीचा जो काही उत्सव असतो त्या देवीच्या उत्सवामध्ये सर्वजण एकत्र येऊ आणि हे जे सण यात्रा हे जे काय असतात ते सर्वजण एकत्र येण्यासाठी असतात। म्हणून आमच्या श्री क्षेत्र चाचणी गावातील सर्व तरुण कार्यकर्ते एकत्र येतात आणि हा देवीचा उत्सव साजरा करतात। त्याचप्रमाणे आपण दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा करतो आणि मागील नवरात्र उत्सवापासून आमच्या देवीच्या मंदिरामध्ये रोज सकाळी 7:30 ते 7:45 आरती होते। या आरतीसाठी लोकांची संख्या थोडी कमी आहे, तरी सर्वांना एक विनंती आहे की 15-20 मिनिटं सकाळी 7:30 ते 7:45 आम्हाला द्यावे आणि आरतीसाठी सर्वांनी येऊन या मंदिराची शोभा वाढवावी अशी सर्वांना विनंती करतो। दांडी पौर्णिमेच्या निमित्तानं गावातील आमचं कुलदैवत जगदंबा माता या मातेच्या यात्रेच्या निमित्तानं आज आपण सर्वजण जमलेलो आहोत। पूर्वी असलेली जी परंपरा आहे ती परंपरा अशी पुढे चालू ठेवून या यात्रेत सर्व गाव सहभागी होतं। सर्व गाव मिळून सर्व या देवी जगदंबेच्या यात्रेसाठी वर्गणी देतात। त्या वर्गणीतून आमच्या येथील तरुण मंडळाने यावर्षी व्हॉलीबॉल स्पर्धा आणि ऑर्केस्ट्रा व इतर कार्यक्रम असे बरेच ठेवलेले आहेत। या निमित्तानं देवीची महापूजा सुद्धा होते आणि देवीच्या रथाची यात्रा पण काढल्या जाते। असा हा गावच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची यात्रा, हा सण सर्व मिळून आम्ही साजरे करतो। सर्व मिळून एकत्र येतात। या निमित्तानं देवीला महाप्रसादाचा कार्यक्रम होतो। सर्व महिला, सर्व तरुण मंडळी यात सहभागी असतात आणि हा सहभागच आपल्या यात्रा भरवण्यामागचा जो उद्देश असतो की देवीचा किंवा एखाद्या देवतेचं यथा अवकाश पूजा व्हावी, परंतु गावाने सुद्धा एकत्र येऊन तरुण मंडळाला चांगली साथ द्यावी हीच आपला या निमित्तानं आपल्या सर्वांची इच्छा आहे। जगदंबा माता यात्रेनिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। या नियोजन पूर्ण यात्रा कमिटी यांनी केलेलं आहे। तरी विनंती आहे सर्वांना
का ज्याला शक्य आहे त्यांनी रक्तदान करावे. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. आज जगदंबा माता यात्रानिमित्त समता रक्तदान केंद्र नाशिक येथून आम्ही चासनळी या ठिकाणी रक्तदान आयोजित केलं आहे. तर कृपया 18 ते 60 वयोगटातील मुलांनी किंवा महिलांनी येऊन रक्तदान करावे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.